पूर्वी जाग्यात. म्हणून तर रत्नागिरीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी भगवे मफलर वापरले पाहिजे. भगवे मफलर अगर वापरले ना तर हे सगळ्या जिहाद्यांच्या आळा बसेल. रंगीरंगी वापरण्यापेक्षा ना भगवे मफलर वापरा प्रत्येकाने. पाहिजे असेल तर माझ्या गाडीत स्टॉक आहे मोठा. आमचं रक्त भगवा असल्यामुळे आम्हाला कुठून आणायची गरज नाही किंवा मागवायची गरज नाही. राजकारण्यांनी विचार करावी, एवढी मोठी व्हावी, या शुभेच्छा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. मला बोलवलं, माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. भगवी शाल दिलीत ते बरं झालं. ती भगवी शाल दिलीत मी तशीच ठेवली. ती जर काढली असती तर काही लोक उद्या म्हणाले असते की भगवी शाल उदय सामंतनं काढली त्याच्यामुळे तो हिंदू नाही, त्याच्यामुळे ते तशीच ठेवली. मला रत्नागिरीमध्ये काय काय करावं लागतं विनायकराव तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला फक्त वाटतं की उदय सामंत उद्योग मंत्री आहे, मराठी भाषेचा मंत्री आहे, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, त्याच्यामुळे जास्त मी काही बोलत नाही. तर या सगळ्या रत्नागिरीकरांनी 5-5 वेळा मला विधानसभेमध्ये पाठवलंय, त्याच्यामुळे अनेकांनी याची देखील नोंद घ्यावी. सेवाभावी संस्थेतनच उदय सामंत मोठा झालेला असल्यामुळं